नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, वंदे मातरम या बंकिमचंद्र चटर्जी यांच्या गीताला 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यानिमित्ताने आज खडकीमध्ये वंदे मातरम संघटनेच्या वतीने या संपूर्ण गीताचं वाचन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्व खडकी भागातील विविध शाखा, विविध संघटना, विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. चला जाऊयात या वंदे मातरम संघटनेच्या कार्यक्रमामध्ये, ज्या ठिकाणी वंदे मातरम हे संपूर्ण गीत गायलं जाणार आहे. अभिजित सावंत सर आणि वंदे मातरम छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. बंधूंनो, भगिनींनो आणि उपस्थित सर्व राष्ट्रप्रेमींनो, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम या दोन शब्दामध्ये आहे आपल्या हिंदुस्थानची आत्मा. या दोन शब्दामध्ये दडलेला आहे स्वाभिमान, शौर्य आणि बलिदानाचा इतिहास. आज आपण ज्या गीतांचं स्मरण करत आहोत ते केवळ एक गीत नाही, तो आहे आपल्या स्वातंत्र्याचा महामंत्र, आपल्या आत्माचा हुंकार. वंदे मातरम हा शब्द उच्चारताना छातीत अभिमानाने ताट होते, डोळ्यात अश्रू येतात, पण ओठावर स्मित फुलतं, कारण या दोन शब्दांनी हजारो क्रांतिकारांच्या रक्ताला ज्वाळा दिली होती. बंधूंनो, विचार करा, जेव्हा हिंदुस्थान ब्रिटिशांच्या बेड्यात जखडलेला होता तेव्हा याच वंदे मातरमच्या जय घोषानं संपूर्ण देशात क्रांती उसळली. वंदे मातरम म्हणत भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हसत हसत फासावर चढले. वंदे मातरम म्हणत चाफेकर बंधूंनी पुण्याच्या रस्त्यावर गौरांच्या छातीत गोळ्या झाडल्या. वंदे मातरम म्हणत लाला लजपतराय पोलिसांच्या लाठ्यात खात खात वीर गतीला गेले. वंदे मातरम म्हणत नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणाले, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. वंदे मातरम म्हणत राणी लक्ष्मीबाई घोड्यावर बसून रंगारंगात वीर मरण पत्करले. वंदे मातरम म्हणत तात्या टोपे, बाल गंगाधर टिळक, वासुदेव बलवंत फडके आणि अनेक क्रांतिकारी हिंदुस्थानची माती मुक्त करण्यासाठी प्रण घेतला होता. हे गीत म्हणजे कोणत्याही एका धर्माचं नाही, हे गीत म्हणजे प्रत्येक त्या हिंदुस्थानाची श्वास आहे, ज्या छातीत मातृभूमीचा अभिमान जिवंत आहे. बंधूंनो, वंदे मातरम या दोन शब्दातून आपल्याला मिळते प्रेरणा, मातृभूमीसाठी जीव देण्याची, आणि त्याच वेळी मिळते शिकवण या भूमीशी निष्ठा राखण्याची, ज्या भूमीने आपल्याला सर्व काही दिलं, अन्न दिलं, पाणी दिलं, ज्ञान दिलं, संस्कार दिलं. त्या भूमीला वंदे मातरम म्हणून वंदन करणं हा आपला धर्म आहे, कर्तव्य आहे आणि अभिमानही आहे. बंधूंनो, या भूमीने आपल्याला सुजलाम सुफलाम शीतलाम जीवन दिलं, पण तेव्हा कुणी या भूमीकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तेव्हा हीच भूमी दुर्गा चामुंडा बनून उभी राहिलेली आहे. आज या गीताला 150 वर्ष पूर्ण होत आहे. 150 वर्ष म्हणजे 1.5 शतकाचे तेज, ज्याने हिंदुस्थानचं रक्त तापवलं आणि प्रत्येक हृदयात जाजवलं देशभक्ती प्रज्वलित केली. आज आपण सारे येथे जमलो आहोत, ना कोणत्याही जातीसाठी, ना कोणत्याही धर्मासाठी, तर हिंदुस्थानच्या मातृभूमीसाठी. चला या क्षणी आपण सर्व भेदभाव विसरून एक सुरात, एक दिलानं या महामंत्राचा जयघोष करूया. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. हा जयघोष फक्त आपल्या तोंडातून नाही, तर आपल्या आत्म्यातून, आपल्या रक्तातून, आपल्या श्वासातून यायला हवं. बंधूंनो, आज आपण ठरवूया की आपल्या हिंदुस्थानच्या मातीवर कोणतंही संकट आलं की आपण भगतसिंगासारखं उभं राहू, सुखदेव सारखं हसत बलिदान देऊ आणि राजगुरू सारख्या फासावरही वंदे मातरम म्हणत जाऊ. हीच खरी देशभक्ती, हीच खरी हिंदुस्थानची ओळख. चला एकत्र ही मंत्र घेऊन आपण सर्वजण उभे राहू. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. जय श्रीराम, जय हिंदुस्थान, जय मातृभूमी, जय हिंदू राष्ट्र. वंदे मातरम हा आमच्या स्वाधीनतेचा हुंकार आहे. वंदे मातरम हा आमच्या स्वातंत्र्याचा बीज मंत्र आहे. वंदे मातरम ही आमच्या स्वातंत्र्याची रणगर्जना आहे. आपण ज्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित झालेलो आहोत हा खूप भाग्याचा दिवस आहे. आणि वंदे मातरम संघटनेच्या स्थापनेच्या आणि त्या सगळ्याचा इतिहास या मुळाशी हा मंत्र दडलेला आहे. आपण संपूर्ण वंदे मातरम शाळेत कधी म्हणत नाही, परंतु इथे लिहिलेलं आहे. तर या गीताला 150 वर्ष झाली आणि ब्रिटिशांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं. या 150 वर्षाच्या अगोदर जर आपण पाहिलं तर या वंदे मातरम गीताने
1,500 वर्षापूर्वीचा सुवर्ण भारत ह्यात दडलेला आहे. आजच्या ह्या वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण या कार्यक्रमाला उपस्थित सर्व आपले राष्ट्रप्रेमी माझे बंधू भगिनी आणि वंदे मातरम संघटनेचं मी मुख्यतः स्वागत करतो. खूप चांगला उपक्रम राबवला आणि वंदे मातरम हे राष्ट्रगीत नाही, हे प्रत्येक भारतीयाचा श्वास आहे. वंदे मातरम हा श्वास आहे. त्यामुळं माझ्या याला शुभेच्छा आहे. आणि हा कार्यक्रम दरवर्षी आज 150 वर्षांनी पण हा दरवर्षी संघटना कार्यक्रम करतील आणि दरवर्षी आम्ही उपस्थित चांगला कार्यक्रम करण्याची आम्ही नक्की प्रयत्न करू. आणि खडकी अंडरवर्ल्ड जे काही सहकार्य लागत ते आम्ही नक्की वंदे मातरम संघटनेला करायला बांधील राहू. एवढं बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि वंदे मातरम या महामंत्रामुळं आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि तोच महामंत्र घेऊन आम्ही वंदे मातरम संघटनेची स्थापना केली आणि गेली 40 वर्ष वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक आणि राष्ट्रीय ऐक्याचे कार्यक्रम आम्ही राबवत आहोत. 150 वर्षाचा हा जो इतिहास आहे, बंकिमचंद्रांनी 150 वर्षापूर्वी हे गीत रचलं. त्यावेळेला इंग्रजांची सत्ता होती आणि इंग्रजांची सत्ता उलटवून टाकण्यासाठी या वंदे मातरम महामंत्राची निर्मिती झालेली आहे. आणि या वंदे मातरम महामंत्रामुळे स्वराज्य मिळाले, पण सुराज्य निर्माण करण्याची जबाबदारी आपल्या सर्व तरुणांवर आहे, आपल्या सर्व नागरिकांवर आहे. आणि या वंदे मातरम महामंत्रामुळेच पुन्हा एकदा सुराज्य निर्माण होईल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि या संघटनेच्या उपक्रमाला धन्यवाद देतो. शिरीष बोरडोच असतील, चंद्रकांत घाणेकर असतील, राजेश भैया शर्मा असतील, राजेश काकडे असतील, बन्सल साहेब असतील आणि आमचे सर्व सहकारी गेली 40 वर्ष वंदे मातरम या महामंत्र घेऊन आम्ही काम करतोय. नागरिकांनी पण याला साथ द्यावी आणि या वंदे मातरम महामंत्राचा जप करत आपण सुराज्य निर्माण करूया अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. सगळ्यात पहिल्यांदा मी वंदे मातरम संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांचे आभार मानते की त्यांनी या ठिकाणी मला बोलवलं आणि यामध्ये माझे बरेचसे विद्यार्थी आहे याचा मला अभिमान आहे. आणि माझे विद्यार्थी एवढे चांगले तयार झाले आणि एवढे चांगले भाषण करतात आणि राष्ट्रप्रेमाची जी पताका आहे ती सगळीकडे फडकवण्याचं काम करतात याचा मला अभिमान आहे. असंच कार्य चालू राहू दे. संघटनेच्या वतीने खडकी विभागामध्ये वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्तानं भारत सरकारनं वंदे मातरम गीत सक्तीचं सर्व शाळांमध्ये केलं ही अभिमानाची अशी गोष्ट आहे. आणि या मंत्राने संबंध देश उफाळून निघाला होता आणि ती स्वातंत्र्याची ज्योत या ठिकाणी त्यांनी तेवत ठेवली. अशा या महामंत्र असलेल्या या वंदे मातरम गीताचं शाळेमध्ये वाचन होणं, शाळेमध्ये त्याचं पुन्हा आपण ज्या पद्धतीने सुरुवातीला आपल्या काळामध्ये होत होतं वंदे मातरम शाळा सुटताना आणि ते पुन्हा सुरू केलं त्याचा सरकारचं आम्ही अभिनंदन करतो. आणि वंदे मातरम संघटनेच्या स्तुत्य उपक्रमाला मी शुभेच्छा देतो. मी थांबतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव महेश्वरी योगेश सुनावणे आहे. मी इयत्ता 7वी ब मध्ये शिकत आहे. आज मी वंदे मातरम संघटनेला मनापूर्वक धन्यवाद करते कारण की आमचं सौभाग्य होतं हे की आम्हाला हे कार्यक्रम अटेंड करता आलं. खूप छान कार्यक्रम झाला आणि वंदे मातरम ह्या गीताला आज 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत. हे सांगून मी माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद. आज वंदे मातरम गीताला 150 वर्ष झालेलं आहे. तर ह्या निमित्ताने देवाला मी एकच प्रार्थना करेल, आम्हाला सुख नको, सत्ता नको, फक्त आमच्या पंखामध्ये या भारत देशाचे दुःख नाहीसे करण्याचे बळ दे, हेच देवाकडे मी प्रार्थना करतो. आणि माझे 2 शब्द. मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्या आणि अपडेट तुम्ही आमच्या बातमी.in या न्यूज चॅनलवर बघणार आहात. त्यासाठी आमचं बातमी.in हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.